नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आज संध्याकाळी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये झाली. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारसही केली आहे. 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून आता सत्ता स्थापनेचा दावा करण्याकरता एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चढाओढ दिसते. एनडीएने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याकरता जुन्या मित्रपक्षांना बरोबर घेण्याकरता जोर बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान एनडीएची बैठक संपली असून ते आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला टीडीपीचे अध्यक्ष एन चंद्रबाबू नायडू, जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिराग पासवान आदी उपस्थित होते. बैठक संपली असून एनडीएचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.